नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आदिवासी विकास विभागाची चौकीदार या पदाची परीक्षेचे दिनांक जे आहेत ते मागे जाहीर झालेले होते आणि ती परीक्षा पुढे देखील ढकलण्यात आली होती। आपण 6 तारखेचं जर परिपत्रक बघितलं तर यामध्ये त्यांनी परीक्षा जी 11 ते 16 जुलै दरम्यान होणार होती तर ती पुढे ढकलण्यात आल्याचं या ठिकाणी कळवलं होतं आपल्याला 6 जुलैच्या जाहीर सूचनेनुसार, परिपत्रकानुसार। तर आता आपण त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते फायनली आलेलं आहे आणि ते वेळापत्रकच आपण बघणार आहोत। नक्की परीक्षा किती तारखेला होणार आहे, वेळ काय असेल, किती तुमचे सेशन असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला बघूया आत्ता आलेलं परिपत्रक। तर आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की 13 जुलैचं हे प्रसिद्धीपत्रक सुधारित सूचना ज्या आहेत तर त्या जाहीर झालेल्या आहेत आणि आदिवासी विकास विभागामार्फत 29/4ला जाहिरात जी आहे ती जवळपास 478 पदांची प्रसिद्ध झालेली होती आणि गटनिहाय जे वेळापत्रक आहे तर ते अशा प्रकारे असेल। प्रकल्प कार्यालयानुसार ते वेळापत्रक ठेवण्यात आलेलं आहे। कळवण चिमूरचं 28 जुलै शिफ्ट 1च असेल। त्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा 28 जुलै, अकोला, घोडेगाव 29, पुसद, राजूर, देवळी, यावल, भामरागड 29, त्यानंतर तळोदा, जव्हार, शहापूर, सोलापूर, किनवट, कळमनुरी 30 जुलै। तर हे एकदा चेक करून घ्या। त्यानंतर डहाणू, छत्रपती संभाजीनगर 30 जुलै, धारणी, नंदुरबार, पेण 31 जुलै, धुळे, गडचिरोली, पांढरकवडा, अहेरी 31 जुलै, नाशिक शिफ्ट 1 ऑगस्ट आणि नाशिक शिफ्ट 2 ते सुद्धा 1 ऑगस्ट। तर अशा एकूण ज्या आहेत 15 शिफ्ट असणार आहे आणि 15 शिफ्टमध्ये जे आहे तर या परीक्षा ज्या आहेत तर त्या होणार आहेत। प्रकल्पनिहाय या परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत। त्या ठिकाणी आपण इथं बघू शकतो की वेळापत्रक कशा पद्धतीने असेल शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2चं। तर सर्वसाधारण शिफ्ट 1 जी असेल ती सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टाईम असेल, गेट क्लोजर टाईम 9:30, स्टार्ट टाईम 10 वाजता होईल आणि एंड टाईम जो आहे तो 12 वाजता असणार आहे। त्यानंतर दिव्यांग उमेदवारांची जी आहे तर ती फक्त त्यांना 40 मिनटं जे आहे एक्स्ट्रा टाईम भेटणार आहे। शिफ्ट 2 जी असेल ती 1 वाजता रिपोर्टिंग टाईम, गेट क्लोजर टाईम 2:30 वाजता, 3 ते 5 जो आहे तर तो पेपर असेल आणि 40 मिनटं दिव्यांग उमेदवारांसाठी एक्स्ट्रा टाईम जो आहे तर तो असणार आहे। आणि उमेदवारांचे प्रवेशपत्र जे आहे ते 7 दिवस अगोदर जे आहे ते उपलब्ध होणार आहे वेबसाईटला आणि त्याची देखील सूचना ज्या आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतीलच लवकरच। ॲडमिट कार्ड आल्यानंतर ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि या वेबसाईटला सुद्धा तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकणार आहात। तर काही यावर प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होईल। तर चला भेटूया नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह। तोपर्यंत सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। तुम्हाला हॉल तिकीट आले त्यानंतर ते कळवले जातील। आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा असतील तर टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ऑल द बेस्ट।